Vikram found the perfect package in seconds, so he could spend हॅलो हॅलो हॅलो. उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण खुर्च्यांवरती बसून घ्यायचं आहे. 2च मिनिटात गेटवर नामदार साहेबांचं आगमन होणार आहे. मिरवणूक वाजत गाजत मोठ्या उत्साहाने या ठिकाणी दाखल झालेली आहे. विनंती आहे की आपण सर्वांनी खुर्च्यांवरती बसून घ्यावं. हॅलो. श्री प्रदीप मावलकर साहेब. मावलकर साहेब. हॅलो हॅलो.
आपले मार्गदर्शक माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालं. साहेबांचं मनपूर्वक स्वागत आहे. त्याचप्रमाणे उत्कर्षाताई रुपवते यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपले मनपूर्वक स्वागत. आदरणीय राजेश भाऊ मालपानी, मनीष मालपानी, त्याचप्रमाणे गिरीजी मालपानी, सुवर्णा काकी मालपानी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले मनपूर्वक स्वागत आहे. उभे असलेल्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना नम्र विनंती आहे की आपण या ठिकाणी बसून घ्यायचं आहे. महाराष्ट्र राज्याचे नेते आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. साहेबांचं संगमनेर शहरवासियांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. नगराध्यक्ष सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या समवेत नामदार साहेबांचं व्यासपीठाकडे आगमन होत आहे. संगमनेर नगर परिषद 2025-30 लोकनियुक्त नगराध्यक्षा डॉक्टर मैथिली तांबे आणि नूतन नगरसेवकांचा पदग्रहण समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या भव्य अशा पदग्रहण समारंभासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात, डॉक्टर सुधीरजी तांबे, संगमनेरच्या इतिहासातील पहिल्या नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे, उत्कर्षाताई रुपवते, डॉक्टर मैथिली तांबे आणि सर्व नगरसेवकांचं या ठिकाणी आगमन होत आहे. संगमनेर नगरपालिकेच्या वतीनं आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. हॅलो हॅलो. महाराष्ट्र राज्याचे नेते नामदार बाळासाहेब थोरात साहेब, संगमनेर सेवा समितीच्या नगराध्यक्षा डॉक्टर मैथिलीताई तांबे, सर्व नगरसेवक मार्गदर्शक आमदार सत्यजितदादा तांबे यांचं पदग्रहण सोहळ्यासाठी या ठिकाणी आगमन होत आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ अहिल्याबाई होळकर या सर्व राजमातांना अभिवादन करून 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन आहे आणि त्यानिमित्तानं नूतन नगराध्यक्षा पदग्रहण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. अतिशय आनंदात मोठ्या उत्साहात होणाऱ्या या पदग्रहण सोहळ्यासाठी लोकनेते नामदार बाळासाहेब थोरात साहेब, आमदार सत्यजितदादा तांबे या ठिकाणी उपस्थित आहेत. संगमनेर शहराचं आराध्य दैवत, ग्रामदैवत लक्ष्मण बाबांचं दर्शन घेऊन याच्या पदग्रहण सोहळ्यासाठी
नामदार साहेबांना विनंती आहे की लक्ष्मण बाबांचं साहेबांचं व्यासपीठाकडे आगमन होत आहे. महाराष्ट्र राज्याचे लोकनेते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आलेल्या सर्वांना विनंती आहे की आपण खुर्च्यांवरती बसून घ्यायचं आहे. व्यासपीठावरती मान्यवर आणि फक्त नगरसेवकच जाणार आहे ही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विनंती आहे. अत्यंत मोठ्या उत्साहानं आनंदानं आपल्या सगळ्यांनी आदरणीय नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली संगमनेर सेवा समितीला भरभरून यश दिलं आणि आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं पदग्रहण सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. प्रियदर्शनी इंदिराजी गांधी यांच्या नावानं असलेली ही वास्तू या वास्तूमध्ये आज नूतन नगराध्यक्षा डॉक्टर मैथिलीताई तांबे आपल्या सर्वांच्या साक्षीनं पदभार स्वीकारणार आहेत. आपल्या सगळ्यांचा उत्साह मोठा आहे, आनंद मोठा आहे. विनंती एक आहे की आपण सर्वांनी कृपया खाली बसून घ्यायचं आहे. युवक कार्यकर्त्यांचाही उत्साह मोठा आहे. विनंती आहे की युवकांना नक्कीच जागा सगळ्या एवढ्या उपस्थितीमुळे कमी पडणार आहे. तरुणांनी साहेब वरती स्टेजवरती गेल्यानंतर खाली बसलं तरी चालेल. सर्वप्रथम आपण प्रतिमा पूजन करणार आहोत, अभिवादन करणार आहोत. त्यानंतर आदरणीय साहेब आणि सर्व मान्यवर व्यासपीठावरती जातील. बाजूला आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा संगमनेर नगर परिषदेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. 2025 ते 2030 या कार्यकाळाकरता लोकनेते नामदार थोरात साहेब, आमदार सत्यजितदादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली सर्व नगरसेवक आज पदग्रहण सोहळा या ठिकाणी संपन्न करणार आहेत. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन आहे आणि त्या निमित्तानं सर्वांना अभिवादन करून हा पदग्रहण सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. सर्व नगरसेविका नगरसेवक यांना विनंती आहे की आपण सर्वांनी पुढे यायचं आहे. ग्रामदैवत लक्ष्मण बाबांचा आशीर्वाद घेऊन नगराध्यक्षा डॉक्टर मैथिलीताई तांबे आणि त्यांचे सर्व सहकारी आदरणीय साहेबांच्या, डॉक्टर साहेबांच्या आणि सत्यजितदादांच्या उपस्थितीमध्ये ऐतिहासिक संगमनेर नगर परिषदेचा कार्यभार स्वीकारणार आहेत. या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे संगमनेर वासियांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे.
जर्मनीच्या माजी खासदार या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत पाहुणे म्हणून. जर्मनीच्या क्लॉडिया नॉल्टे त्या 3 वेळेस खासदार होत्या आणि एकदा मंत्री होत्या. म्हणजे अगदी वयाच्या 24व्या वर्षीच त्या मंत्री झाल्या होत्या. त्या इथे आलेल्या आहेत. त्या नेहमी येत असतात संगमनेरला. तर त्या साहेबांच्याही त्या ठिकाणी अतिशय चांगले संबंध आहेत. तर त्या ठिकाणी आज आलेल्या होत्या आणि त्यांना समजलं, त्यामुळे त्या या ठिकाणी उपस्थित आहेत. क्लॉडिया नॉल्टे, त्यांचं स्वागत करूया आपण. ग्रामदैवत लक्ष्मण बाबांचा आशीर्वाद घेऊन आमदार सत्यजित दादा तांबे, नवीन नगराध्यक्षा डॉक्टर मैथिली तांबे यांच्या ठिकाणी आदरणीय साहेबांना विनंती आहे की प्रतिमा पूजन, अभिवादन आणि त्यानंतर आपलं व्यासपीठावरती यावं. विनंती आहे साहेबांना, विनंती. हां, 2 मिनिट. आदरणीय सन्माननीय प्रमुख पाहुणे, मान्यवर नवनियुक्त पदाधिकारी, आदरणीय कर्मचारी वर्ग आणि माझ्या प्रिय उपस्थितांनो, आजचा हा मंगल प्रसंग अत्यंत प्रेरणादायी आहे. कारण आज आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलो आहोत आणि याच पावन दिवशी आपल्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडत आहे. मी आपणा सर्वांचे या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. कार्यक्रमाची सुरुवात आपण राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन व प्रतिमापूजन करून करूया. सन्माननीय प्रमुख पाहुणे, मान्यवर सदस्य, नवनियुक्त पदाधिकारी, हॅलो,
आदरणीय सन्माननीय प्रमुख पाहुणे, मान्यवर सदस्य, नवनियुक्त पदाधिकारी, कर्मचारी वर्ग, तसेच माझ्या प्रिय उपस्थितांनो, आजचा हा मंगल प्रसंग अत्यंत प्रेरणादायी आहे. कारण आज आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलो आहोत. आणि याच पावन दिवशी आपल्या नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडत आहे. मी आपणा सर्वांचे या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. कार्यक्रमाची सुरुवात आपण राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करून करूया. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांनी स्थानापन्न व्हायचे. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करून आपण करत आहोत. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मी विनंती करते की त्यांनी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करून स्थानापन्न व्हायचे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्हणजे स्त्री शिक्षणाची पहिली ज्योत, समतेची, समानतेची आणि शिक्षणाची क्रांती घडवणारी महान विभूती. अशा या महान समाजसुधारकांच्या जयंतीदिनी पदग्रहण सोहळा होणे हे आपल्यासाठी अत्यंत गौरवाचे आहे. अगर आप अपनी जिंदगी में कोई
हॅलो. पत्रकारांसाठी खुर्च्या आहेत. विनंती आहे की त्या ठिकाणी आपण कार्यकर्त्यांनी बसू नये. हॅलो. सर्व मान्यवर नवनियुक्त पदाधिकारी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करून स्थानापन्न व्हायचे. संगमनेर शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षा माननीय जयश्रीताई थोरात यांचे या पदग्रहण कार्यक्रमासाठी आगमन झाले आहे. मी सर्वांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक स्वागत करते.
या कार्यक्रमासाठी संगमनेर नगर परिषदेचा जो स्टाफ उपस्थित आहे मी त्यांची जी नावं घेतो आहे त्यांनी कृपया स्टेजच्या डाव्या बाजूला जाऊन थांबायचं आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना विनंती काही खुर्च्या घेऊन या इकडं. श्रीमती पनोती पवार, कोठोळ मॅडम, साजिद पटेल, बाजीराव नवले, वैष्णवी गडाख, आव्हाड मॅडम, भीमा वरपे, पंकज मुंगसे, जुन्नरे साहेब, लीना वरपे यांनी कृपया वेळ न जाणं म्हणून आपण त्या ठिकाणी तात्काळ अमजद पठाण, अमृत काजवे, श्वेता शिंदे, साजिद पटेल, महेश गोरडे, आपला जो जेवढा स्टाफ आहे तेवढ्यांनी फक्त कृपया तिथे उभं राहायचं आहे. सर्व प्रमुख पाहुणे व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. आजचा हा क्षण आमच्यासाठी अभिमानाचा आहे. एक महिला नगराध्यक्ष म्हणून निवड होणे हे केवळ पद नाही तर जबाबदारी आहे. महिलांचा आवाज बुलंद करणे, त्यांच्या प्रश्नांना न्याय देणे आणि सर्वसामान्य जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करणे हाच यामागचा उद्देश. यानंतर संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री दयानंद गोरे सर यांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करावे. संगमनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 जनतेतून थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षा माननीय सौ मैथिलीताई तांबे मॅडम यांचा नगराध्यक्ष पदाचा पदग्रहण सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, महसूल मंत्री माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब, माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, आमदार विधान परिषद माननीय श्री सत्यजित तांबे साहेब, आवर्जून उपस्थित माजी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे मॅडम, या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय श्री राजेश भाऊ मालपाणी उद्योग समूह आणि विशेष करून उपस्थित जर्मनीहून आलेल्या तेथील खासदार 3 टर्मच्या या सर्वांचं मी स्वागत करतो. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी, मतदार यांचं सर्वांचं स्वागत करतो. पूर्वी अशी तरतूद होती की निवडणूक पार पडल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी प्रथम अजेंडा काढायचा असतो आणि त्या अजेंडानुसार प्रथम सभेनंतर कार्यकाल चालू होतो. पण थेट नगराध्यक्ष यांची निवड झाल्यानंतर जो प्रथम सभेचा अजेंडा आहे त्या काढण्याचे अधिकारच माननीय थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांना आहेत. त्यामुळं त्यांनी प्रथम त्या पदाचा पदभार घेऊन ती पुढील कारवाई करणे गरजेचे आहे. संगमनेर नगर परिषद ही 1860 साली स्थापन होऊन आज 165 वर्ष झालेले अशा ह्या ऐतिहासिक शहराच्या नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचा त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. अशा ह्या नूतन नगराध्यक्षा सौ मैथिलीताई सत्यजित तांबे यांचं मी अभिनंदन करतो व त्यांच्या संपूर्ण टीमला पुढील कार्यकर्तेसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.
या पदग्रहण सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं, विविध क्षेत्रामधून आलेले पदाधिकारी, अधिकारी, सर्व क्षेत्रांमधील मान्यवर, महिला वर्ग सर्वांचं नगर परिषदेच्या वतीनं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. की या तालुक्याची परंपरा आहे की आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत सत्कार करणं आपलं एक आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून आपले सगळ्यांचे मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्याचे नेते आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात यांचा सत्कार करतील श्री दयानंद गोरे, मुख्य अधिकारी नगर परिषद संगमनेर. श्रीयुत दयानंद गोरे यांना मी विनंती करते की आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात यांचा नगरपालिकेच्या वतीनं सत्कार करावा. की महाराष्ट्र राज्याचं एक लाडकं नेतृत्व, संगमनेरला एका वेगळ्या उंचीवर पोहोचविणारे हे नेतृत्व, या नेतृत्वाचा आदर सन्मान या ठिकाणी होतोय. संगमनेरला जी वैभवशाली परंपरा आहे, या वैभवाच्या शिखरावर नेणारे डॉक्टर सुधीरजी तांबे यांचा सत्कार करतील श्रीयुत पेकळे साहेब, उपमुख्याधिकारी संगमनेर नगर परिषद. यानंतर श्रीयुत राजेंद्र गुंजाळ, कार्यनिरीक्षक, यांना मी विनंती करते की आमदार सत्यजित तांबे यांचा सत्कार करावा. एक अतिशय अभ्यासू, चाणक्य, कुशल असं नेतृत्व आमदार सत्यजित तांबे, की ज्यांना संसदेतील संगमनेरचा आवाज म्हणून ओळखला जातो. संगमनेरच्या इतिहासातील पहिल्या महिला नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांचा सत्कार करतील सौ अलका कोठवळ मॅडम. सौ अलका कोठवळ मॅडम यांना मी विनंती करते की सौ दुर्गाताई तांबे यांचा सत्कार करावा. स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर अशी एक महाराष्ट्र नव्हे तर देशामध्ये वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सौ दुर्गाताई तांबे यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी होतोय. यानंतर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा आदरणीय जयश्रीताई थोरात यांचा या ठिकाणी मुद्दामहून उपस्थित असणाऱ्या क्लॉडिया नॉल्टे आणि मोनिका मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. जर्मनीच्या खासदार क्लॉडिया नॉल्टे यांचा सत्कार सौ अलका कोठवळ मॅडम करतील. देशातील नव्हे तर विदेशातील सर्वांचेच या संगमनेराशी एक वेगळी नाळ जोडलेली आहे आणि संगमनेरबद्दल एक आत्मीयता या ठिकाणी आहे. त्यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी होतोय. यानंतर आज ज्या नगराध्यक्षा आहे, नवीन नगराध्यक्षा सौ मैथिलीताई तांबे आणि त्यांच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवक या ठिकाणी आहेत. आणि या नगर परिषदेचं नेतृत्व करणाऱ्या सौ मैथिलीताई तांबे यांचा सत्कार नगर परिषदेचे CEO आदरणीय श्रीयुत दयानंद गोरे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर श्रीयुत राजेश भाऊ मालपानी यांचा देखील सत्कार श्रीयुत देवरे साहेब करतील, प्रशासकीय अधिकारी नगर परिषद संगमनेर. संगमनेरच्या विकासामध्ये कायम योगदान असणारे आदरणीय श्रीयुत राजेश भाऊ मालपानी यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी होतोय. या ठिकाणी एक कॅलेंडर प्रकाशन करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य नगर परिषद सवर्ग अधिकारी संघटना
यांच्या वतीनं कॅलेंडर विमोचन होत आहे आणि या कॅलेंडरचं विमोचन व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करते की या कॅलेंडरचं विमोचन करावं. यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांची मनोगतं या ठिकाणी असतील. प्रथमदर्शी मी सौ प्रियांका शहा यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सौ प्रियांका शहा. येस येस मंचावरील उपस्थित आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक नामदार बाळासाहेब थोरात, सुधीरजी तांबे साहेब, संगमनेरच्या नगराध्यक्ष असताना ज्यांचा अतिशय दांडगा जनसंपर्क राहिलेला आहे अशा आपल्या दुर्गाताई तांबे, उपस्थित सर्व जर्मनीवरून आलेले प्रमुख पाहुणे, तसेच माझे मार्गदर्शक राजेश भाऊ मालपाणी आणि मनीष भाऊ, गिरीश भाऊ मालपाणी, तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक या सर्वांना माझे सप्रेम प्रणाम. ज्या कार्यक्रमासाठी आज आपण सर्वजण एकत्रित आलो आहोत ते म्हणजे संगमनेरच्या लोकनियुक्त सिंहगर्जनेप्रमाणे महाराष्ट्रातील क्रमांक 1 ने निवडून आलेल्या सत्कारमूर्ती नगराध्यक्षा मैथिलीताई तांबे. मैथिलीताईंबद्दल बोलायचे झाले तर हा अनुभव माझ्यासह प्रत्येकांनाच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आलेलाच आहे. सहनशीलता और ताकत का बेजोड उदाहरण है आप, सहनशीलता और ताकत का बेजोड उदाहरण है आप, कम मत आको उनकी हिम्मत को, ये वह बीज है जो अंकुरित होता है फाड़कर सीना धरती का. या म्हणीला तंतोतंत शोभणारे व्यक्तिमत्व म्हणजे मैथिलीताई सत्यजित दादा तांबे व ज्यांच्यामुळे आपण आज सर्वजण मंचावर उपस्थित आहोत, ज्यांनी मतदान हे एक उत्सवाप्रमाणे साजरे केले, आपला हक्क बजावला आणि संगमनेर सेवा समितीच्या स्वरूपात न भूतो न भविष्यती असा बदल घडवून आणला. असे आपले सर्व मतदाते बंधू भगिनी यांचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत. संगमनेर सेवा समितीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने विजयी करून दिलेल्या संधीबद्दल मी सर्वप्रथम शहरातील जनतेचे मनापासून आभार मानते. फुले नित्य फुलतात, ज्योती अखंड उजळतात, आयुष्यात चांगली माणसं न कळत मिळतात आणि त्या आयुष्यात चांगली माणसं न कळत मिळतात. तोडणं हा क्षणांचा खेळ असतो, पण जोडणं हा संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो. या ओळींना पूर्ण साजेसे असे आणि संगमनेरच्या इतिहासातील प्रथम नगरपालिका निवडणूक अशी झाली की ज्यात सत्यजित दादा तांबे यांनी शहरातील सर्व घटकांच्या नागरिकांना समाविष्ट करून कोणतेही भेदभाव न करता सर्वसामान्य जणांना उमेदवारी दिली. याचे मूर्तिमंत उदाहरण झाले तर माझ्या स्वतःच्या उमेदवारीचेच देता येईल. त्यासाठी दादांचे माझ्याकडून व सर्व उमेदवारांकडून मनपूर्वक आभार. नगरसेवक हे केवळ पद नाही तर जनतेची जबाबदारी आहे. हा सन्मान आमचा वैयक्तिक नसून तर आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा आहे. ही जबाबदारी आम्ही केवळ पद म्हणून नव्हे तर अतिशय नम्रपणे आणि सेवाभावाने स्वीकारित आहोत. जनतेचा विश्वास हाच खरा नगरसेवकांचा सन्मान असतो. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्वच्छता, पाणी पुरवठा, आरोग्य आणि महिलांचे सक्षमीकरण यासाठी आम्ही सत्यजित दादा तांबे व मैथिलीताई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणे प्रयत्न करू, यात शंकाच नाही. सर्व नगरसेवक, सहकारी, अधिकारी आणि नागरिकांना सोबत घेऊन
सक्षम आणि विकासाभिमुख प्रशासन देण्याचा आमचा दादांच्या मार्गदर्शनाखाली सदैव प्रयत्न राहील. मैथिलीताई व दादांच्या सोबत व आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपले शहर अधिक सुंदर, सुरक्षित आणि प्रगत बनवू व महाराष्ट्राला हेवा वाटेल अशी नगरपालिका घडवू हाच विश्वास व्यक्त करते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. धन्यवाद स्वाती मॅडम. आजचा दिवस हा स्त्रीच्या आत्मसन्मानाचा, स्वातंत्र्याचा आणि समानतेचा उत्सव. आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. शिक्षण, राजकारण, प्रशासन, समाजसेवा. आणि मी यानंतर नवनिर्वाचित नगरसेविका सरोजिनी पगडाल यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि येथे उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम संगमनेर सेवा समितीच्या वतीने तुम्ही एवढ्या भरघोस मताने आम्हाला निवडून आणलात, त्यासाठी तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. नगरसेवक म्हणून निवडून येणे हे माझ्यासाठी अभिमानाची आणि जबाबदारीची गोष्ट आहे. आपल्या सर्वांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास हा माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. या पदाच्या माध्यमातून मला आपल्या शहराचा विकास करण्याची योगदानाची संधी मिळण्यासाठी मला खूप आनंद आहे. नगरसेविका म्हणून माझी भूमिका केवळ एका प्रतिनिधी म्हणून नसून लोकांचा आवाज बनून काम करण्याची आहे. नागरिकांच्या समस्या आणि गरजा जाणून घेण्यात आणि त्या प्रशासनापर्यंत पोचवणे आणि त्यातून त्याचा तोडगा काढून त्याचा निदान करणे हा माझं कर्तव्य आहे. पिण्याचे पाणी, शहरातील स्वच्छता तसेच पायाभूत सुविधा यांची दुरुस्ती व माझ्या कामांचा भाग असून यावर माझा भर राहील. शिक्षण, आरोग्य या केंद्राच्या सुधारणेसाठी मी सदैव तत्पर राहील. या माझ्या छोट्याशा योगदानानुसार जर समाजातून काही परिवर्तनाचे बदल घडून येणार असेल तर त्यासाठी मला अत्यंत आनंद होणार आहे. संगमनेर सेवा समितीतर्फे मी पुनश्च तुम्हाला सगळ्यांना आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद पगडालताई. महिला सक्षम तर समाज सक्षम या विचाराने प्रेरित होऊन सामाजिक बांधिलकी, नेतृत्व गुण आणि महिलांच्या प्रश्नांविषयी संवेदनशील दृष्टिकोन ठेवणाऱ्या आपल्या नवनिर्वाचित महिला नगराध्यक्षा आदरणीय डॉक्टर मैथिलीताई तांबे यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. त्या म्हणायच्या, ज्ञान आणि स्वाभिमान मिळालं की स्त्री स्वतःचे आणि समाजाचे भविष्य घडवते. त्याच विचाराचा मी अभिवादन करते. आदरणीय व्यासपीठ आणि माझे प्रिय संगमनेरकरांनो, आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे. आपण दिलेल्या विश्वासामुळे मला नगराध्यक्ष म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली. ह्या विश्वासासाठी मी मनापासून तुमच्या सर्वांचे आभारी आहे. मी आज इथे एक व्यक्ती म्हणून नाही तर संगमनेरमधले प्रत्येक कुटुंबाची प्रतिनिधी म्हणून इथे उभी आहे. संगमनेरमध्ये आलेल्या सुनेला तुम्ही मुलीसारखं प्रेम देऊन आज या ऐतिहासिक शहराचा प्रथम नागरिक केले आहे. माझ्यासाठी हे पद म्हणजे मान नाही, सेवा करण्याची एक संधी आहे. एक खूप मोठी जबाबदारी आहे माझ्यावर. आजवर आमच्या कुटुंबाने जनतेसोबत जो सेवाभाव जपला आहे तोच सेवाभाव पुढील कायम ठेवून प्रत्येक नागरिकांची अडचण आपलीच आहे या भावनेने काम केलं जाईल. जनसेवा ही ईश्वरची सेवा
हेच संगमनेर नगरपालिकेचे ब्रीदवाक्य आहे व हे त्या सत्यात उतरण्यासाठी आम्ही सर्वजण काम करू. मी आणि माझी सर्व टीम, संगमनेर सेवा समितीची सगळी सर्व टीम संगमनेरमधील प्रत्येक नागरिकांसाठी कोणताही भेद न ठेवता काम करू. सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, मदर टेरेसा, रमाबाई आंबेडकर व फातिमा शेख यांना अभिवादन करून आपल्या सर्वांना एकच शब्द देते की मी लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब, डॉक्टर सुधीरजी तांबे, दुर्गाताई तांबे आणि आमदार सत्यजितदादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझ्या टीमसोबत संगमनेर 2.0 ही विकासाची संकल्पना प्रत्यक्षात आणू. आपल्या प्रेमासाठी, विश्वासासाठी आणि आशीर्वादासाठी मी आपली मनापासून ऋणी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. यानंतर मालपाणी उद्योग समूहाचे राजेश भाऊ मालपाणी आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व नामदार बाळासाहेबजी थोरात, आदरणीय व्यासपीठ, आजच्या उत्सवमूर्ती, नवनिर्वाचित नगराध्यक्षा, ज्यांच्या नावात मैथिली म्हणजे सीतेचं नाव आहे. मिथिला नगराची जानकी होती म्हणून तिला मैथिली नाव झालं, तसं मैथिली संगमनेरकरांना आशीर्वाद म्हणून आलेली आहे. या ठिकाणी खूप छान घोषणा दादांनी दिली. काम केलंय, कमाल करूया, आणि त्या कमालीला सगळ्या जनतेने मतपेटीतून मोठा सलाम दिला. आणि ही घोषणा आणि त्याने जे काही व्हिजन दाखवलं, व्हिजन 2.0, पण 2.0 हे नुसतं 2 म्हणजे 1+1 ने 2 होतो. हा पहिला एक आपल्यापैकी प्रत्येकाचा आहे. आपण त्या व्हिजनमध्ये आपण काय करू शकणार गावासाठी का? जसं JF केनेडींचं खूप प्रसिद्ध वाक्य आहे की हे नका विचारू की या देशाने माझ्यासाठी काय केलं, स्वतःला हे विचारा की मी या देशासाठी काय केलं. त्या पद्धतीने आपल्यापैकी प्रत्येकाला ठीक आहे व्हिजन 2.0 येणार आहे आणि अनेक चांगल्या गोष्टी घडणार आहेत, त्याची मोठी ब्ल्यूप्रिंट आपल्यासमोर आहेच, पण त्यात आपलं योगदान काय असणार आहे, मी काय करणार या शहरासाठी, हा संकल्प प्रत्येकाने, नूतन वर्ष आलेलं आहे, नूतन वर्षाचे अनेक संकल्प आपले होत असतात, त्यात हा संकल्प निश्चितपणे आपला प्रत्येकाचा पाहिजे की मी या शहरासाठी हे करणार आहे. आणि कलेक्टिवली हे सगळे जर हात लागले, जगन्नाथ रथ ओढून नेऊ, आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नाही, हा जगन्नाथाचा रथ निश्चित अधिक वेगात पुढे जाईल. संगमनेर नवीन नवीन उंचीवर जाईल. संगमनेरची औद्योगिक, आर्थिक सगळी नाडी खूप भक्कम आत्तापर्यंत साहेबांनी आणि सगळ्या लोकांनी केली आहे. आणि सगळे नवनिर्वाचित नगरसेवक आणि आपण सगळे मिळून या प्रगतीला अधिक गतिमान करूया, अधिक उंचीवर नेऊया, या शुभेच्छा या निमित्ताने मैथिलीताईंना देतो. धन्यवाद. यानंतर या संपूर्ण प्रवासात ज्यांची मोलाची साथ लाभली, प्रत्येकाच्या मागे हात ठेवून समजून घेणारे, प्रेरणा देणारे आणि साथ देणारे एक आधारस्तंभ म्हणजेच माननीय आमदार सत्यजितदादा तांबे यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही निवडणूक खऱ्या अर्थाने लढलो आणि जिंकलो, ते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, त्याचबरोबर डॉक्टर सुधीरजी तांबे, दुर्गाताई तांबे, विश्वासराव मुर्तडक, दिलीपराव पुंड, कैलास शेठ लोणारी आणि या शहराच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉक्टर मैथिली तांबे आणि उपस्थित सगळेच बंधू भगिनी, आपण सर्व व्यासपीठावरील सर्व नगरसेवक नगरसेविका, आपल्या सगळ्यांचं मी सर्वात प्रथम खूप खूप मनापासून आभार मानतो की अत्यंत मोठी अशी संधी या संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी आम्हाला दिलेली आहे.
आत्ताच राजेश भाऊ मालपानी, मनीष भाऊ मालपानी, गिरीश भाऊ मालपानी हे सर्वजण या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी या कामामध्ये पुढाकार कसा घेता येईल यासाठी ते या ठिकाणी आज उपस्थित आहेत. आणि राजेश भाऊंनी सांगितलं त्या पद्धतीने कोणत्याही शहराचा विकास करायचा असेल तर नागरिकांना देखील तेवढीच जबाबदारी पार पाडावी लागते, सुरुवात तिथून करावी लागते. कचरा टाकू नका हे नगरपालिका सांगू शकते, पण कचरा टाकणाऱ्यावर दंडही करू शकते, पण शेवटी त्याचे हात जे आहे ते काय कोणतं नगरपालिका थांबवू शकत नाही. आता एखाद्याने दंडच भरायचा ठरवला तर त्याला कोणीच काही करू शकत नाही. त्यामुळं निश्चितपणे नगरपालिकेच्या माध्यमातून संगमनेर 2.0चं आपण एक व्हिजन दाखवलं. संगमनेरला एका मोठ्या उंचीवर घेऊन जाण्याचं एक स्वप्न आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. या मुख्य अधिकारी दयानंदजी गोरे इथं बोलत असताना त्यांनी सांगितलं की 160 वर्षांची ही नगरपालिका आहे. 1860 साली याची स्थापना झालेली आहे आणि पुढच्या 2035 साली याला 175 वर्ष पूर्ण होणार आहे. असे ऐतिहासिक नगरपालिका होती आहे. 2047 साली आपण विकसित भारताचं स्वप्न पाहतोय की देश आपला विकसित होणार आहे, 100 वर्ष पूर्ण करतो आहे. महाराष्ट्र जो आहे तो 2047 आपण पाहतो की विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आपण पाहतो आहे. त्याचप्रमाणे 2035 ही संगमनेरची नगरपालिका, संगमनेर शहर जेव्हा 175व्या वर्षामध्ये पदार्पण करेल त्यावेळेस आपण देखील एक स्वप्न पाहिलं पाहिजे का संगमनेरला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना त्याला एक व्हिजन देणं, त्याच्यातून काम करणं, त्याच्याकडून काम करून घेणं, या सगळ्या गोष्टी निश्चितपणाने आम्ही करू शकतो. मात्र ह्याच्यामध्ये हे जे आहे ते सगळ्यांनी एकत्रित राहून काम करण्याची गोष्ट आहे. मला इथं आज आपण सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी करतो आहे. राजमाता जिजाऊंची देखील तिथीप्रमाणे आज जयंती आहे. म्हणूनच आज आपण पाहिलं की सगळं महिलांचाच कार्यक्रम आपण आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. 2 आमच्या महिला नगरसेविकांनी इथं भाषण केलं. खरं तर त्या खूप बोलतात, पण बहुतेक ते वाचून बोलायच्या दडपणामुळे त्या कमी बोललेल्या नाही. तर तशा त्या दोघी पण, प्रियंका शहा पण बोलणारे आहेत आणि नाही बसून नाही, भाषणं पण त्यांनी फार चांगले केले निवडणुकीमध्ये. प्रियंका शहानी पण केले आणि आपल्या सरोजिनी पगडालनी पण खूप चांगले भाषणं केले. पण आता ते एवढे माणसं वगैरे सगळं नवीन नवीन पाहिलं की जरा दडपण येतच, त्याच्यामुळं साहजिक आहे. परंतु निश्चित येणाऱ्या काळामध्ये या चांगल्या तयार होतील याची मला 100% खात्री आहे आणि चांगल्या पद्धतीने काम करतील. खरं तर संगमनेर नगरपालिकेचं एक आपल्यासमोर व्हिजन आम्ही ज्यावेळेस ठेवलं त्यावेळेस हा जो जाहीरनामा आपण तयार केला हा जनतेच्या चर्चेतून, जनतेने जे जे प्रश्न सांगितले त्याच्यातून खऱ्या अर्थाने तयार झालेला हा संगमनेर 2.0चा जाहीरनामा आहे. त्याच्यातले पहिल्या 100 दिवसात काय काम करणार त्या कामाची सुरुवात देखील आपण निश्चितपणाने केलेली आहे आणि पुढच्या 100 दिवसांनंतर त्याचा प्रगती पुस्तक आणि त्याचा लेखाजोखा देखील आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहे का या 100 दिवसात आम्ही काय काय काम केलेलं आहे. एवढंच नाही तर आज या ठिकाणी मुंबईवरून खास राजेश भाऊ प्रजा फाउंडेशन म्हणून एक NGO आहे जे मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या नगरसेवकांचं कामाचं मूल्यमापन करत असतात की ते कशा पद्धतीने काम करतात. आजच आपण संगमनेर नगरपालिकेचा आणि प्रजा फाउंडेशनचा MOU साईन करतो आहे आणि संगमनेरच्या नगरसेवकांचं देखील मूल्यमापन कामाचं होणार आहे आणि दर 1 वर्षाला त्या नगरसेवकांचं प्रगती पुस्तक तुमच्या घरपोच करण्याचं काम आम्ही करणार आहे का त्या नगरसेवकांनी काय काम केलं आणि काय काम करू शकले नाही किंवा काय अजून चांगल्या पद्धतीने ते करू शकतात अशा पद्धतीचं एक प्रगती पुस्तक देखील आपण करणार आहे. कारण शेवटी आपल्याला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं. हे संविधान देत असताना आपल्याला एक मतदानाचा अधिकार दिला. ह्या मतदानाचा अधिकार म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीचं काम कसं चाललेलं आहे हे समजण्याचा तुमचा अधिकार आहे. एकदा मतदान केल्यानंतर 5 वर्षांनी जर तो भेटणार असेल तर अशा पद्धतीचं काम खरं तर लोकशाहीला अभिप्रेत नाही आहे. लोकांसाठी लोकांनी चालवलेलं राज्य म्हणून आपण लोकशाहीकडे पाहत असतो. ही लोकशाही आपल्याला अत्यंत मोठ्या संघर्षातून मिळालेली आहे. आज या महिलांचा दिन आपण साजरा करतोय. सगळ्या महिला मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत.
सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे, पहिली महिलांची शाळा सावित्रीबाईंनी चालू केली आणि त्यांना साथ दिली ती फातिमा शेख, त्यांचा देखील आज आपण मुद्दाम या ठिकाणी फोटो ठेवलेला आहे. कारण सावित्रीबाई फुले एकट्या नव्हत्या, त्याच्याबरोबर फातिमा शेख होत्या की ज्यांनी खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंना सावित्रीबाई केलं होतं. आणि म्हणून त्यांना देखील आज आपण अभिवादन करत असताना मला एक गोष्टीचं आपल्या सगळ्यांना विनम्रपणे सांगायचं आहे की ज्या पद्धतीचे प्रत्येक नागरिकाचे अधिकार असतात त्याच प्रमाणे प्रत्येक नागरिकाचे काही कर्तव्य पण असतात. नागरिकाचे कर्तव्य आणि हक्क हे हातात हात घेऊन चालत असतात. आपण फक्त अधिकारांवरच लक्ष देतो, आपण फक्त आपल्या हक्कांवरच लक्ष देतो, मात्र सोयीनुसार आपण आपले कर्तव्य विसरत असतो. आणि म्हणून एकत्रितपणे आपल्याला खऱ्या अर्थाने काम या ठिकाणी करायचं आहे. संगमनेर नगरपालिकेमध्ये आपण जे होणार, परवा इथं कोणीतरी भाषणामध्ये एका लोकप्रतिनिधींनी सांगितलं 150 कोटीचं बजेट नगरपालिकेचं आहे, 150 कोटी रुपयामध्ये रस्ते तयार होतात आणि रस्त्याची क्वालिटी काय, अशा पद्धतीचं भाषण कोणीतरी निवडणुकीच्या काळामध्ये केलं. अर्धवट अभ्यासातून केलेलं भाषण आहे. संगमनेर नगरपालिकेचं बजेट जे आहे म्हणजे स्वतःचं उत्पन्न हे फक्त 15 कोटी रुपयाचं आहे, फक्त 15 कोटी रुपये उत्पन्न संगमनेर नगरपालिकेला जे मिळतं ते फक्त घरपट्टी, पाणीपट्टी, विविध प्रकारचे टॅक्सेस आणि त्याचबरोबर ते दंड किंवा हे गाडे आपण जे दिले त्याच्यात येणारं भाडं, ते तुम्हाला जन्ममृत्यूचे दाखले काय 50-100 रुपये ते भरावं लागतात, ते एवढंच फक्त संगमनेर नगरपालिकेला 15 कोटीचं उत्पन्न आहे. जेव्हा की खर्च हा संगमनेर नगरपालिकेचा 165 कोटी रुपयाचा आहे. हे वरचे जे 150 कोटी रुपये मिळतात हे संगमनेरला शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या अनुदानातून मिळतात. आणि म्हणून नगरपालिकेचा कारभार हा 100% शासनाच्या भरोशावर खऱ्या अर्थाने चालू आहे. इथल्या पगाराला सरकार पैसे देतं, इथल्या रस्त्यांना सरकार पैसे देतं, इथल्या प्रत्येक छोट्या मोठ्या कामासाठी सरकार पैसे देत असतं. आणि म्हणून निश्चितपणे संगमनेर नगरपालिकेच्या समोर एक आपल्याला मॉडेल उभं करायचं आहे का आपलं उत्पन्न कसं वाढलं पाहिजे आणि सरकारवरचं आपलं डिपेंडन्सी जे आहे, सरकारवरचं जे आपण अवलंबून आहोत ते कमी कसं करता येईल, आपलं स्वतःचं उत्पन्न कसं वाढवता येईल, तरच खऱ्या अर्थाने आपण नागरिकांची कामं करू शकणार आहे. या ठिकाणी मला आपल्याला या निमित्ताने हे पण सांगायचं आहे की आम्ही प्रभाग समित्या तयार करणार आहे. प्रत्येक प्रभागामध्ये येऊन तिथल्या खर्चाचं नियोजन कशा पद्धतीने होणार आहे त्याचं देखील एक नियोजन आपण करणार आहे. नागरिकांशी चर्चा करूनच या ठिकाणी कामं होणार आहे. अशा पद्धतीचं एक वेगळं मॉडेल संगमनेर नगरपालिकेचं निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये आपण उभं करणार आहे. संगमनेर नगरपालिका ही महाराष्ट्रातली एक आदर्शवत अशी नगरपालिका असेल, अशा पद्धतीचं काम येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने आपण करणार आहे. डॉक्टर मैथिली तांबे ह्या उच्च शिक्षित आहेत, त्यांना समजतो विषय, लगेच समजतो, त्याच्यातून त्या काम करू शकतात. आणि म्हणून निश्चितपणाने मला खात्री की त्या आणि त्यांच्यासोबतचे सगळे नगरसेवक हे निश्चितपणाने एक चांगल्या पद्धतीचं काम करतील. खरं तर महिला राज आपल्याकडे आलेलं आहे. 50% महिलाचं आरक्षण आहे, 50पेक्षा एक महिला जास्तच असते आपलं. आणि आता तर नगराध्यक्ष पण महिला, म्हणजे जवळजवळ 60% जवळजवळ महिला या नगरपालिकेमध्ये आता झालेल्या आहेत. मला या इथं 50% महिला देखील आज इथं बसलेल्या आहेत. मला सांगायचं आहे की आपण खरं तर आभार मानले पाहिजे. सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेंनी शिक्षणाची क्रांती केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना मतदानाचा अधिकार दिला. अमेरिकेसारख्या प्रगत राज्यामध्ये, अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये महिलांना मतदानाच्या अधिकारासाठी 100 वर्ष लढाई करावी लागली होती रचनाबाबी, 100 वर्ष. आणि तो महिलांना अधिकार जो आहे तो आपल्या इथं न मागता मिळालेला आहे. एवढंच नाही मिळाला तर त्याच्यामध्ये 50% महिलांना आता तुम्हाला नगरपालिका इकडं सगळीकडं आरक्षण. आणि आता तर देशात खासदार आणि आमदारामध्ये सुद्धा 33% आरक्षणाची घोषणा महिलांना झालेली आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला अत्यंत महिलांच्या या सगळ्या भावना समजून घेऊन चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे. महिलांना पण माझी विनंती आहे की आपलं घर आपण जसं स्वच्छ ठेवतो तसं गावही स्वच्छ ठेवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आपलं घर आपण कायम स्वच्छ ठेवतो, घरामध्ये कचरा होऊ देत नाही, घरामध्ये काही होत नाही, पण शेजारच्या अंगणामध्ये कसा केर ढकलून देतो ना आपण, असं ढकलाढकली आपल्याला करता येणार नाही. हे गाव आपलं आहे. आपल्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, गावाला शिस्त लावावं लागेल. गावामध्ये ज्या काही बेशिस्त गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पण आपल्याला त्याच्यावर आळा आणावा लागेल. आपण आज पाहतो की आपल्या गावामध्ये पार्किंगची फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे. आज रस्त्यावर कोणी पण कुठेही कशा पद्धतीने त्या ठिकाणी गाड्या लावतंय, उभं राहतंय. आम्ही पार्किंगची व्यवस्था केली, 3-4 ठिकाणी आता पे अँड पार्क केले. पे अँड पार्कमध्ये लोक जाऊन गाड्या लावतात आणि पैसेच भरत नाही.
मग नगरपालिकेने त्यांना नोटीस पाठवली की तुम्ही रोज गाड्या लावतात, पैसे भरत नाही. आता त्यांनी लगेच नगरपालिकेत ती नोट कमी करावं लागतील असे माझ्याकडे काल एक अर्ज आला होता. मी सांगितलं स्पष्टपणे की त्याच्यामध्ये काही करू शकणार नाही. जो काय निर्णय आहे शेवटी तो आपल्याला पाळावा लागेल, जो नियम आहे तो आपल्याला पाळावा लागेल, त्याला पर्याय नाही. कारण आपण रस्त्यावर जर गाड्या लावल्या तर त्याची गैरसोय नागरिकांना होत असते. अशा सगळ्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत याच्यावर आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि हे सगळं करताना एकच गोष्ट लक्षात आपण ठेवली पाहिजे का हे सगळं काय करतोय हे फक्त आणि फक्त संगमनेरकरांच्या नागरिकांच्या हिताचं करतोय. याच्यामध्ये आमचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही, वैयक्तिक फायदा नाही, वैयक्तिक कुठल्याही पद्धतीचा अजेंडा नाही. जे काय करायचं आहे ते नागरिकांसाठी करायचं आहे. ज्या ज्या गोष्टी करायच्या ते संगमनेरला उत्तम शहर करण्यासाठी करायचे. ज्या आपण जाहीरनाम्यामध्ये गोष्टी सांगितल्या त्या देखील संगमनेरला उत्तम शहर करण्याच्या दृष्टीने आपल्याला करायचे. या सगळ्यामध्ये आपली साथ ही मोठ्या प्रमाणावर आम्हाला खऱ्या अर्थाने लागणार आहे. आपण सगळ्यांनी जर चांगल्या पद्धतीची साथ दिली तर निश्चितपणाने मला खात्री आहे की संगमनेरला आपण एक आदर्शवत शहर असं शहर करू शकतो. नगरपालिकेचे क्षेत्रीय कार्यालय आपण चालू करतोय. उपनगरामध्ये एक कार्यालय चालू करणार आहे. त्याचबरोबर दोन्ही उपनगरांमध्ये म्हणजे दिल्ली नाका परिसरात एक आपण करणार आहे, गणेशनगर जनतानगर परिसरामध्ये एक आपण करणार आहे, जेणेकरून नागरिकांना नगरपालिकेमध्ये यावाच लागलं नाही पाहिजे अशा पद्धतीची एक व्यवस्था ही येणाऱ्या काळामध्ये आपण करणार आहे. जेणेकरून नगरपालिकेमध्ये हेलपाटे मारण्याची देखील गरज या ठिकाणी पडणार नाही. मला या निमित्ताने सगळ्या प्रशासनाला देखील सांगायचं आहे आणि आज पहिलाच दिवस आहे. पहिल्याच दिवशी मला नगरपालिकेच्या प्रशासनाला अगदी साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यापासून ते मुख्य अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांना सांगायचं आहे की यातले अनेक अधिकारी असे तुम्ही आता पाहिलं असेल की गेले 4 वर्ष खरं तर प्रशासक होतं, त्याच्यामुळे त्यांना लोकसुद्धा माहीत नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे एक आत्ता अधिकारी सत्कार करायला आले आणि तेच डॉक्टर सुधीर तांबे कुठे पाहत होते. म्हणजे अशी परिस्थिती अधिकाऱ्यांची आणि प्रशासनाची आहे. त्याच्यामुळं मला तुम्हाला आजच सांगायचं आहे की हे नगरपालिका, हे संगमनेर शहर हे अतिशय सरळ नाकाने चालणारं शहर आहे. याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीच्या नागरिकाला त्रास होता कामा नये, कुठल्या पद्धतीची गडबड भ्रष्टाचार होता कामा नये. कोणत्याही नागरिकाची तक्रार जर आली की त्याच्याबद्दल कोणी बरोबर उद्धट बोललं, त्याच्याकडून पैसे त्यांनी मागितले, त्याला जर त्यांनी हेलपाटे मारायला लावले तर तो किती जवळचा असो त्याला त्या क्षणी तात्काळ निलंबित करण्यात येईल. हे देखील मला आपल्याला या निमित्ताने आज सांगायचं आहे. कारण हे काय आता ज्यांना माझा स्वभाव माहिती त्यांना सगळ्यांना माहिती आहे. जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत प्रेमाने, पण जर जमलं नाही तर मात्र नियमाने अशा पद्धतीने सगळं काम या ठिकाणी होईल. सगळ्या नागरिकांना देखील मला सांगायचं आहे इतकं मोठं यश तुम्ही खऱ्या अर्थाने आज थोरात साहेबांना आणि आम्हाला दिलेलं आहे. 70% मतं घेऊन नगराध्यक्ष निवडून महाराष्ट्रात एकही आलेला नाही आहे, हे देखील मला आपल्याला या निमित्ताने सांगायचं आहे. त्यामुळे प्रत्येक जण ह्यातला विजयाचा शिल्पकार आहे. अनेक तर या निवडणुकीतल्या विजयाचे शिल्पकार आज आलेले सुद्धा नाही आहेत आणि अनेक शिल्पकार असे तर कुठंतरी कोपऱ्यात मागं बसले असतील. त्यांनी कधी व्यासपीठावर बसावं या अपेक्षेने मतदान आणि मतदानामध्ये मदत केलेली नाही. त्यांनी फक्त एकच विचार काम करताना केलं की ही नगरपालिका चांगल्या लोकांच्या हातात असली पाहिजे. या मताने खऱ्या अर्थाने या लोकांनी काम केलं. त्याच्यामुळं मला आपल्या सगळ्यांना विनम्रपणे सांगायचं आहे की सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याचं काम या नगरपालिकेमध्ये होईल. कुठल्याही पद्धतीचा भेदभाव याच्यामध्ये होणार नाही. विरोधक जरी एकच निवडून आलेले असले तरी मी आपल्याला सांगणार आहे का विरोधकांनाही विश्वासात घेऊन निश्चितपणाने काम होईल. कोणालाही आता इथून असं जाणवणार नाही की बाबा आमचं ऐकलं जात नाही. त्यांना 100% त्यांचंही ऐकलं जाईल. ज्या चांगल्या सूचना असतील त्या विरोधकांच्याही घेतल्या जातील. हे देखील मला या निमित्ताने अत्यंत विनम्रपणे सांगायचं आहे. कारण शेवटी ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याचं काम आपल्याला करावं लागतं आणि ते निश्चितपणाने आम्ही करू. एवढंच आजच्या या निमित्ताने आपल्या सगळ्यांना सांगतो. या ठिकाणी जर्मनीवरून खास क्लॉडिया नॉल्टे या खासदार आहेत जर्मनीच्या. त्या आपल्या इथे संगमनेर तालुक्यामध्ये इंडो जर्मन नावाने खरं तर फादर बाकर होते सहकारमर्षी भाऊसाहेब थोरातांच्या काळामध्ये. त्यांनी खरं तर ही संकल्पना आपल्याकडे आणली. पाणलोट क्षेत्रामध्ये पाणी अडवा पाणी जिरवा हे फार मोठं काम जर्मनीच्या सरकारच्या मदतीने आपल्या इथं झालं. ती परंपरा पुढे नामदार थोरात साहेबांनी
त्याच्यानंतर या ठिकाणी नामदार साहेबांनी ती परंपरा पुढे चालवली. डॉक्टर साहेब त्या ट्रस्टचे अध्यक्ष पण होते, दुर्गाताई पण होत्या. आणि जर्मनी आणि भारत सरकारने मिळून आपल्याकडं पाणलोट क्षेत्रात खूप मोठं काम केलेलं आहे. त्या कामाच्या प्रतिनिधी म्हणून खरं तर त्या योगायोगाने आज आपल्या इथं आलेले आहेत. त्यामुळे त्यांचं देखील मी या निमित्ताने स्वागत करतो. व्यासपीठावर आपले सगळे मित्र पक्षाचे पदाधिकारी देखील बसलेले आहेत. त्यांचं देखील मी शिवसेना असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, सगळेच, आता मी कोणाचं एकाचं नाव घेणार नाही, परंतु सगळ्यांचं या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो. 2 गोष्टी आता मला सांगायच्या राहून गेल्या, त्या मी मुद्दाम या निमित्ताने सांगतो की जन्माचा आणि मृत्यूचा दाखला हा तुम्हाला पुढच्या काळामध्ये घरपोच मिळण्याची व्यवस्था आम्ही करणार आहे. कोणालाही जन्म आणि मृत्यूच्या दाखल्यासाठी नगरपालिकेत येण्याची आवश्यकता नाही. पहिला दाखला. दुसरा दाखल्याच्या वेळेस कदाचित तुम्ही हरवला, काय झालं, मग परत यावं लागेल, ते काय. पण पहिला जन्माचा आणि मृत्यूचा दाखला हा तुम्हाला घरपोच येण्याची व्यवस्था ती करणार, नगरपालिकेची ती करणार आहे. शास्तीच्या बाबतीमध्ये देखील मला आपल्याला सांगायचं आहे की अत्यंत मोठा पाठपुरावा करून जे दंडव्याज 2% महिन्याला आपण लावत होतं महाराष्ट्र शासन, ते महाराष्ट्र शासनाने त्याची एक स्कीम आणलेली आहे. त्याच्यामध्ये ते दंडव्याज जे आहे ते माफ करण्यात आलेलं आहे. त्याचं देखील भरणा चालू झालेला आहे. तरी ते देखील आपण तातडीने त्या योजनेचा लाभ घ्यावा, कारण ते देखील एक योजना कधी बंद होईल सांगता येत नाही. त्यामुळे लवकर जर पैसे आपण भरले तर निश्चितपणाने ते व्याज माफ होणार आहे. जे अनधिकृत बांधकामांवरची शास्ती आहे तिच्यासाठी देखील पाठपुरावा सरकारकडे आमचा चालू आहे. तो देखील प्रयत्न आपण करणार आहे की त्याला अधिकृत कसं करता येईल. जे आरक्षणाच्या क्षेत्रामधले जे घरं आहेत त्यांच्यासाठी देखील आपण पाठपुरावा चालू केलेला आहे. निश्चितपणाने एवढंच सांगतो का जाहीरनाम्यामध्ये जे जे सांगितलेलं आहे ते पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये होईल. आणि वेळोवेळी ते काम कुठपर्यंत गेलं आणि कुठपर्यंत जात आहे, कसं जात आहे, हे देखील लेखाजोखा तुमच्यासमोर आम्ही मांडू, एवढं निश्चितपणाने तुम्हाला या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर सामाजिक व राजकीय प्रवासातील महत्त्वाचा आधार असलेले, ज्यांचे मार्गदर्शन, सहकार्य आणि सकारात्मक पाठिंबा असल्याशिवाय सर्वजण आपली आपली जबाबदारी यशस्वीपणे भूषवूच शकत नाही असं म्हणणं वावगं ठरणार नाही, असे आपल्या राज्याचे माजी महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. त्यांना शुभेच्छा द्यायच्यात. आपल्या जर्मनीचे खासदार जे आले आहेत तर त्या 2 मिनिटात शुभेच्छा देतील, मग साहेब बोलतील. I need somebody who translate, I guess. Who translate? You see? You will do it? Fantastic. So my heartily namaste. Namaste to all of you here and to all the people of Sangam. It's a great honor for me to celebrate this special day together with you. On the 3rd of January, a day you dedicated to a great social reformer, to Mrs. Savitribai Phule. She introduced schools for girls 180 years ago. मला त्यांच्या भाषेत त्यांचं सांगतोय मी. मला इथं बोलवलं आणि मला ही संधी मिळाली त्याबद्दल मला फार आनंद होत आहे. सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीचं निमित्त आहे, त्याचा विशेष आनंद होतोय की 180 वर्षांपूर्वी मुलींसाठी शाळा उघडली. हे एक विशेष काम सावित्रीबाईंनी फुले केले. त्यांना अभिवादन देखील त्यांनी केलेलं आहे. She, along with Mahatma Phule, reformed and supported people from depressed classes and women. And I pay much respect to her. Such a long time ago she did this work. And with education, everything starts. If you want to develop your country, you have to provide very good education.
शिक्षणानेच सगळ्या गोष्टी चालू होतात आणि म्हणून सावित्रीबाई फुलेंनी 180 वर्षांपूर्वी, म्हणजे ज्याचा विचारही आम्ही करू शकत नाही जर्मनीमध्ये, इतक्या जुन्या काळामध्ये मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था केली आणि महात्मा फुलेंनी त्यांना साथ दिली. त्याबद्दल मी दोघांनाही अभिवादन करते. With education, you also need a vision, ambition, and a strong will. शिक्षणाबरोबरच आपल्याला एक विजन असावं लागतं, दूरदृष्टी असावी लागते आणि काम करण्याची इच्छा देखील त्या शिक्षणाबरोबर असली की मग त्याची जास्त प्रगती होते. And I want to add, you also need a network. Especially for women, it's important to have a network. Friends, supporters, where people start to take care for each other and support each other. You can achieve such a lot, so much. विशेष करून महिलांसाठी मैत्रिणी आणि त्यांचे हितचिंतक असणं फार गरजेचं असतं. महिलांना बऱ्याच वेळा मैत्रिणी नसतात किंवा कोणाशी बोलायचं असं नसतं, मग अडचणीच्या काळात त्यांना मदत होत नसते. जर आयुष्यात मोठं यश मिळवायचं असेल तर आपल्याला, म्हणजे पुरुष असो किंवा महिला असो, आपल्याला एकमेकाच्या अवतीभोवती मित्र आणि जवळचे लोक असणं फार गरजेचं असतं. I have witnesses myself coming here to Sangnamna on a regular base. First time I came more than 20 years ago. I saw the city. And in the meantime, you had fantastic mayors like Mrs. Tambe and Mr. Tambe before this. And they had a strong will. They had a vision, they had ambition. And now you can see the city became clear. I visited the sugar factory, the milk factory, the, how you call it, the college for engineers. Engineering, everything has grown. The city became beautiful. You have achieved such a lot. त्या सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं 20 वर्षापूर्वी संगमनेरात आल्या होत्या आणि 20 वर्षात मी संगमनेरची मोठी प्रगती पाहिली आहे. मी आले त्यावेळेस ते एवढं स्वच्छ नव्हतं, परंतु आता अत्यंत स्वच्छ असं संगमनेर मी पाहते. कॉलेज उभे राहिलेले आहेत, संस्था उभ्या राहिलेल्या आहेत, त्या सगळ्यांना त्यांनी भेट दिली आहे. ते पण त्यांना खूप आवडलेलं आहे. So you voted and elected Dr. Maithili Tambe as your mayor. First of all, I want to congratulate her. I wish you much success, much support, and you will do it. त्यांना मैथिलीचं अभिनंदन त्यांनी केलंय की त्या निवडून आल्या आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानलेत की त्यांना तुम्ही निवडून दिलेला आहे. She is a smart woman. She has ambition, she has a vision, and she has a good network. She has friends, and I hope all of you will support her in her office. And she also has a strong will. So I'm curious how Sangnamna will look like in 5 years when I come back and visit the city. I wish all of you all the best. You be blessed, and all the best for Sangnamna. मैथिलीकडे काम करायची इच्छा आहे, ती हुशार आहे. मी 5 वर्षांनी परत येईल आणि संगमनेरमध्ये कसं काम झालंय ते मी बघणार आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलंय. म्हणजे अजून एक कोणीतरी लक्ष ठेवायला आता आपल्याकडे आलेलं आहे, त्यामुळे अजून चांगलं काम, जबाबदारी आपल्यावर वाढली आहे. थँक्यू सो मच. यानंतर आदरणीय थोरात साहेब आपले मनोगत व्यक्त. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ यांची संयुक्त जयंती आज होते आहे आणि आजच्याच या शुभदिनी संगमनेर नगरपालिकेचं नगराध्यक्षपदाचा आणि त्यांचे सहकारी नगरसेवक यांच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा येथे संपन्न होतो आहे. यासाठी उपस्थित असलेले माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे, आमदार सत्यजित तांबे, उपस्थित खासदार क्लॉडिया नॉल्टे, त्यांचीच बहीण आहे बरोबर
आणि नाव आपलं परिचित आहे, मोनिका मॅडम. त्यांनाही बरं वाटलं मी सांगितलं, आमच्याकडे मोनिका चालतं. सभापती दुर्गाताई तांबे आपल्या माजी नगराध्यक्ष. डॉक्टर जयश्री तालुक्यातल्या कार्यक्रमाकरता पुढे गेलेली आहे. ज्येष्ठ उद्योजक माननीय राजेश भाऊ, उत्कर्षताई आणि आम्हाला मदत करणाऱ्या सगळे पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी कोण असतील ते सगळ्यांचे, सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष मैथिलीताई तांबे, सर्व नगरसेवक, त्याचप्रमाणे विश्वासराव मुर्तडक माजी नगराध्यक्ष, दिलीपराव पुंड माजी नगराध्यक्ष, कैलासराव लोणारी माजी नगराध्यक्ष, सोमेश्वर दिवटे आमचे अध्यक्ष, निखिलजी पापडे युवक अध्यक्ष, प्राध्यापक पगडाल, जयवंतराव पवार, त्याचप्रमाणे महिला अध्यक्षा सभापती प्रमिलाताई अभंग, बालोडेताई, कोणतं नाव एखाद्या राहून जायची काळजीच असती. नंतर कार्यक्रम होतो आमचा. विविध संघटनांचे सगळे पदाधिकारी, सीओ दयानंद गोरे, उप मुख्याधिकारी पेखळेजी आणि राजेंद्र गुंजाळ, सर्व अधिकारी, कर्मचारी, आमचा शेवटचा कर्मचारी जो साफसफाई करतो तो, आज सगळे नागरिक आहेत, सगळ्यांनी मतदान केलंय, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार, सर्व बंधू आणि भगिनी, आजचा आपल्या संपूर्ण संगमेर शहराच्या इतिहासातला एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. 160 वर्षाची परंपरा आपल्या नगरपालिकेची आहे. एक उज्ज्वल परंपरा आहे, थोर परंपरा आहे, आणि त्या परंपरेतलं पुढचं पाऊल आपण टाकतो आहोत. सभापती मैथिलीताईंनी आणि तिच्या सर्व सहकाऱ्यांनी आज पदभार घेतलेला आहे. निवडून येणं, त्याच्याकरता लोकांमध्ये जाणं, लोकांशी बोलणं, त्यांचा विश्वास संपादन करणं, यामध्ये आपल्या सर्व जनतेनं जो विश्वास दाखवला, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठ्या विजयामध्ये आपलं नाव घेतलं ते संगमनेरचं, तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. अभिनंदन यांचं नाही, फक्त तुम्हा सगळ्यांनी ज्यांनी मतदान दिलं त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, त्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांच्या साथ, त्यांचं प्रेम, त्यांचा विश्वास, याच्यातून हे सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे की मिरवणूक जोरात होती, निवडून आल्यावर गुलाल जोरात खेळला जातो, हार तुरे मोठमोठे असतात, पण मैथिलीताई जेवढा मोठा हार तेवढी काळजी मोठी, तेवढं जबाबदारी मोठी. हे सगळं गुलाल हार सोपं नाही बरं का कार्यक्रम. हा विश्वास आणि तो विश्वास पुन्हा वृद्धिंगत करण्याची जबाबदारी सोपी गोष्ट नसते. एखादं पद घेतो, जबाबदारी आपण घेतो, त्यावेळेस कौतुक माणसं करतात, हारतुरे देतात, पण त्याबरोबर तुमच्याकडून अपेक्षा सुद्धा करतात, हे लक्षात ठेवा. त्या अपेक्षेला पूर्ण पडणं ही खरी आपली जबाबदारी असते. त्या विश्वासाला आपण सार्थ ठरवलं, असं ठरवणं सगळ्यात महत्वाचं असतं. आणि म्हणून एक संधी मोठी असते, खूप मोठी संधी, सोपी नाहीये. मला आठवतं की 91 साली डॉक्टर सुधीरजी तांबे नगराध्यक्ष झाले. खूप चांगली बंपर प्रॅक्टिस होती, परंतु सगळे म्हणले नगरसेवक करायचं, नगरसेवक करायचं, नगरसेवक केला नगराध्यक्ष. परंतु तिथून जी परंपरा सुरू झाली, त्या सगळ्या नगराध्यक्षांचं अभिनंदन केलं पाहिजे, उपनगराध्यक्षांचं, सभापतींचं, नगरसेवक कुणी असो, विरोधी असतील, असे सगळ्यांचं केलं पाहिजे की त्यांनी संगमनेरला पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. तुम्ही असं एक बोट ठेवून सांगू शकत नाही चुकलं, असं म्हणू शकत नाही. इतकी काळजी त्यांनी घेतली. बोट ठेवायला काय, बोट काय, हातच ठेवता येईल. परंतु एक आपल्याला अंतकरणाला वाटलं पाहिजे, प्रत्येकानं आपल्या अंतकरणाला वाटलं पाहिजे का मी प्रामाणिक काम केलं गाडा. काही असेल, कोण जग काय म्हणेल मला माहित नाही, माझं अंतकरण सांगतंय की मी प्रामाणिक काम केलं, मनापासून केलं, प्रत्येक गोष्ट सचोटीनं केली, हे आपल्या अंतकरणानं पहिलं सांगितलं पाहिजे. आणि ती जबाबदारी तुमच्या सगळ्यांवर आहे, पहिलं लक्षात ठेवा. आपलं अंतकरण, खरं बोलतं ते आपलं अंतकरण. आता विरोधी आहे, विरोधी टीका करावाच लागते, ते करणार टीका, विरोधी पक्ष असतोच, त्याला काय बिघडत नाही, तो लोकशाहीचा भाग आहे. पक्ष, सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, हा लोकशाहीनं दिलंय, राज्यघटनेनं दिलंय, त्यामुळे ते काही वेगळं आहे, चुकीचं असं बिलकुल मांडण्याचं काही कारण नाही.
त्यांनी त्यांचं काम केलं पाहिजे, त्यांनी सचोटीनं केलं पाहिजे, चुकीचं नाही. आलं तोंडाला बोलला असा कार्यक्रम नसला पाहिजे. त्यांनी योग्य मांडलं पाहिजे की हे तुमचं चुकलं. आणि त्याची जेव्हा पूर्वीच्या काळात असं असायचं की विरोधी पक्षाचा सन्मान असायचा, तो सन्मान आपण संघटनेमध्ये आजच ठेवतो. आणि अजूनही एक काळजी घ्या, महाराष्ट्रात जो काल धुमाकूळ झाला ना, तुम्ही पाहिलं का नाही? काय धुमाकूळ चाललाय, कुठं महाराष्ट्र चाललाय, काळजी वाटून जाते. अरे कमी आपण काळजी घेऊ का, संगमनेर तसं होणार नाही. आपण असू किंवा विरोधी असू, आपण काळजी घेऊ का, संगमनेर तसं उद्यायचं नाही. तो धुमाकूळ इथं नसला पाहिजे, संगमनेरमध्ये नसला पाहिजे. संगमनेरची एक परंपरा आहे, एक चांगली परंपरा आहे, आपल्याला ती पुढे नेण्याचं काम करायचं. तुमच्यामध्ये एक जबाबदारी आहे. दुर्गाताईपर्यंत सगळ्यांनी जे काम केलेलं आहे तेव्हा बऱ्याच गोष्टी खूप चांगल्या केल्यात. आणखी शोधा, आणखी चांगलं काय करता येईल, जे केलंय त्याची गुणवत्ता कशी वाढवता येईल. आणि मी आपल्या सगळ्यांना नागरिकांना सुद्धा विनंती करेन की तुमच्या सहकार्याशिवाय काही शक्य असतं असं काही मानण्याचं कारण नाही. तुमचं सहकार्य लागणारच. तेव्हा इथं विषय निधीचा निघाला. निधी असतो, निधी लागतो, निधी आणावा लागतो, निधी खर्च करावा लागतो. पण काही गोष्टी अशा असतात की बिगर खर्चाच्या असतात. तुमचा कचरा उचलायला निधी लागतो असं समजायचं कारण नाही. यंत्रणा आहेच आहे. बिगर निधीचं सुद्धा होऊ शकतं. कचरा उचललाच गेला पाहिजे, कचरा कोणी टाकणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही म्हटलं कोणला डॉक्टरांनाच ओळखलं नाही असं म्हटलं कुणी अधिकाऱ्यांनी, याच्याकरता तर फ्लेक्स लावतात लोक, मला ओळखा. काही काहींचे डोके उलटे झालते 6 महिने. एकटा गिरीश भाऊच विरोध करीत होता, त्यांचा कार्यक्रम केला, ते गप झाले. उलटे डोके झाले, फाटफाट करता येते का सगळं, तरी माझा राहू द्या, उलटा होईना पाहू द्या. लोकांनी ओळखावं तुम्हाला तर चांगल्या कामाकरता ओळखावं. तुमच्या जबाबदारी संगमनेरची तुमच्या सगळ्यांवर. सुंदर झालं पाहिजे, स्वच्छ झालं पाहिजे आणि सुखी झालं पाहिजे, आनंदी असलं पाहिजे, आनंदी असलं पाहिजे, समाधानी असलं पाहिजे. असं हे बघ, संसारात जसे थोडेफार काही ना काही चालतं. तुम्ही काही संसार करता, प्रमुख माणसं आहे तुम्ही, सगळंच चांगलं चाललं, काही ना काही येतं, रोजचे नवे प्रश्न असतात. तसं हा मोठा संसार आहे, मोठा प्रपंच आहे, थोडं राहणार. तर तो सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आम्ही, हे आपण दाखवून दिलं पाहिजे. प्रामाणिक प्रयत्न आहे आमचा, सोडवतो आम्ही प्रश्न. येणार प्रश्न, येणार नाही असं नाही, येणार प्रश्न, पण आम्ही सोडवतो सुद्धा प्रामाणिकपणे. रोज प्रश्न येणार आहे. मैथिलीताई बसावं लागणार आहे ऑफिसला. आपल्या आईकडे आता मुलं पाठवून द्या मुंबईला शिकायला. रणजित देशमुख नाव राहिलं बरं का ते, तुम्ही नंतर आले, उशीर आलं कसा घोटाळा होता. जावई माणूस कुठं काळजी करत, माझं नाव राहिलं म्हणजे झालं. नावाचं फार टेन्शन असतं मला. खाली घेतलं का वर घेतल्यापासून कार्यक्रम असतो. आमचे सगळे दुःख सांगून चालेल का तुम्हाला? परंतु आपण प्रामाणिक प्रयत्न करायचा की जे केलं आम्ही ना ते प्रामाणिकपणे करतोय, त्याच्यामध्ये खोट नाही. आता एसटी स्टँड कसं वाटतं रे तुम्हाला? सीओ तुम्ही आणि तुम्हाला अजून थोडी जबाबदारी आहे बरं का. कधी कधी काय होतं, हे लोकप्रतिनिधी यांना अडचणी असतात, यांना अडचण येत असते. आपण थोडंसं तुम्ही सीओ म्हणून अधिकारी, तुम्हाला काही मतं मागायला जायचं नाही. काही गोष्टी तुम्ही थोडा पुढाकार घ्या त्याच्यामध्ये. अजून काही तिथं असेल तर स्वच्छ झालं पाहिजे, नीटनेटकं असलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीला शिस्त असली पाहिजे. आता नाशिक रोड आपण हॅपी हायवे आपला, अरे हॅपी हायवे केला तेव्हा काही जण रस्ता रोको करीत होते ना, त्यांना दुःख झालं होतं, हा काय हॅपी हायवे. पण पाणी मारलं तर फुलले का नाही रे, पहा त्या बोगनविली का असा ना, फुलले का नाही तुम्ही मुद्दाम पहा. आता थोडंसं तुम्ही नजर टाकीत चला बरं का, तुम्ही नजर टाकीत चला. निवळ आपण काय केलं, पहिल्या दिवशी सत्कार झाला तर ठरवलं का उद्या सगळं स्वच्छ करायचं, पाणी मारायचं, हे करायचं. तुमच्या सगळ्या प्रशासनाचं अभिनंदन करील का, खूप 2 दिवस तुम्ही रात्रभर काम करीत होते, तुमचं अभिनंदन आहे त्या कार्यकर्त्यांचं तुमचं. पण तो 1 दिवसाचा नाही, म्हणजे हा इव्हेंट नको आहे. हे आपली संस्कृती असलं पाहिजे, कल्चर असलं पाहिजे. स्वच्छता हे आमचं कल्चर आहे, बंधुभाव हे आमचं कल्चर आहे.
सर्व समाजामध्ये बंधुभाव हे आमचं कल्चर आहे. आम्ही कोणाचा द्वेष करीत नाही. चुकला शिक्षा, पण आम्ही द्वेष कोणाचा करीत नाही. ही संस्कृती आपली असली पाहिजे आणि ही जपायची आहे, वाढवायची आहे. आणि हे संगमनेर आणि संगमनेर तालुका सुद्धा लक्षात ठेवा, संगमनेर आणि संगमनेर तालुका वेगळा काढता येत नाही. साखर कारखाना चालतो, 4 पैसे तिथे येतात, ती बाजारपेठेत येत असतात. त्यामुळे माझा आमचा त्याचा काय संबंध असं नाही. संबंध आहे एकमेकाचा, अर्थव्यवस्थेचा संबंध एकमेका गुंता आहे. सगळ्या अनेक नातेसंबंधांचा आहे, प्रेमाचा संबंधांचा आहे, स्नेहसंबंधांचा आहे, सगळं आहे. संगमनेर सुंदर झालं पाहिजे, स्वच्छ झालं पाहिजे. तालुका सुद्धा त्या पद्धतीनं आपल्याला करायचा आहे. अंमली पदार्थ हा शब्द ऐकू येतो, पुन्हा ऐकायला यायला नाही पाहिजे. तुम्हाला सांगतो, काही शहरात दिवसा गोळीबार चाललेत, नीट समजून घ्या. दिवसा गोळीबार, धुमाकूळ राज्यात. नाही, आम्ही वेगळे आहोत आणि आम्ही सिद्ध करणार आहोत. कुणी असो, आम्ही असो, विरोधक असो, आपण सगळ्यांनी ठरवायचं की आम्ही वेगळे, संगमनेर वेगळ्या पद्धतीनं आम्ही निर्माण करू आणि राज्यानं आणि देशानं आदर्श घेतला पाहिजे, इतकं सुंदर करू. हा विश्वास निर्माण करण्याचं काम आपल्या सगळ्यांना त्याकरता काम करायचं आहे. यासाठी मैथिलीताई, तुम्ही, तुमचे सगळे नगरसेवक, तुमचे सर्व सीओ सहित आमचा शेवटचा जो असेल कर्मचारी त्याच्यापर्यंत तुम्हा सगळ्यांना आम्ही पाठीशी आहोत. आम्ही सगळे पाठीशी आहोत. तुम्ही काम करा, आम्ही तुमच्या पाठीशी असं या निमित्तानं सांगतो. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि 2 शब्द संपवतो. मगाशी मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला तो आत्ता साहेबांनी पण त्याचा उल्लेख केला की पहिल्याच दिवशी आपण साफसफाईचं काम सुरू केलं आणि मला आपल्याला सांगितलं पाहिजे की जसं आपल्या साफसफाईचं काम सुरू झालं तसं राज्यातल्या सगळे नगरपालिका नगराध्यक्ष साफसफाई करायला लागले आणि प्रत्येकजण टाकायला लागलं सोशल मीडियावर की आम्ही पण करतोय. म्हणजे संगमनेर हे ट्रेंड सेटर म्हणून संगमनेरची ओळख ही निर्माण झाली पाहिजे की आपण ट्रेंड सेट करतो आणि आपल्याला फॉलो जे आहे ते पूर्ण राज्य करतं. अशाच पद्धतीचा एक ट्रेंड हा नगरसेवकांच्या आणि नगराध्यक्षांच्या कामाचा लेखाजोखा आणि त्याचबरोबर या सगळ्या प्रशासनाचं आणि नगरसेवकांचं देखील ट्रेनिंग, त्यांचं पुढं सगळं कशा पद्धतीने त्यांनी काम करावं हे सगळं ठरवण्यासाठी मुंबई महापालिकेबरोबर ज्यांचा करार आहे ते प्रजा फाउंडेशनचे प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांच्याबरोबर जो MOU आपण साईन केला आहे त्याचा एक फोटो या ठिकाणी आपण काढूया. मी प्रतीक्षा ज्या आलेल्या आहेत प्रजा फाउंडेशनच्या त्यांना विनंती करतो CO साहेब आणि अध्यक्षांच्या याच्यात एक फोटो ते घेतील. 20 तारखेला मुंबई महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर सगळ्या नगरसेवक नगरसेविकांना मुंबई महापालिकेला देखील आम्ही भेट द्यायला घेऊन जाणार आहे. CO साहेबांना घ्या. नागरिकांनी मतदान केल्यानंतर, माणूस निवडून दिल्यानंतर, लोकप्रतिनिधी निवडून दिल्यानंतर देखील 5 वर्ष सतत त्या नागरिकाला कळालं पाहिजे की आपला लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने काम करतो आहे. आपण जे पैसे भरतो शेवटी हे 15 कोटी रुपये नगरपालिकेला भेटतात ते तुमच्याच सगळ्यांच्या पैशातून भेटतात. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक पैशाचा हिशोब देखील हा या नागरिकांना मिळाला पाहिजे. या सगळ्या उद्देशाने म्युन्सिपल फायनान्स कसं सुधारवलं पाहिजे, ॲडमिनिस्ट्रेशन कसं सुधारवलं पाहिजे यासाठी हा या ठिकाणी करार आज आपण पहिल्याच दिवशी पहिला निर्णय जो आहे तो हा केलेला आहे का लोकांनी लोकांसाठी लोकांचे राज्य जे लोकशाही आहे त्याचा पहिला बिंदू जो आहे का प्रत्येक नागरिकाला सगळी माहिती खुली असली पाहिजे, ओपन असली पाहिजे. आता इथून पुढे तुम्हाला नगरपालिकेचे बॅलन्स शीट असतील, नगरपालिकेचे ऑडिट रिपोर्ट असतील, नगरपालिकेचे सगळे कागदपत्र जे असतील ते वेबसाईटवर तुम्हाला उपलब्ध असतील. तुम्ही कोणताही नागरिक कधीही नगरपालिकेचा कोणताही कागद बघू शकतो. मी पहिल्याच वेळेस सांगितलं त्या पद्धतीने कोणताही नगरसेवक ठेकेदार असणार नाही, कोणताही नगरसेवक ठेका घेणार नाही, स्वतःच्याही नावावर नाही, दुसऱ्याच्याही नावावर नाही. त्याला कुठल्याही पद्धतीने आपण त्याच्यामध्ये ठेकेदारीमध्ये येऊ देणार नाही. असे जे सगळे क्रांतिकारक निर्णय आहे ते संगमनेर नगरपालिकेने घेतलेले आहेत आणि अपेक्षा हीच आहे की असे निर्णय भविष्यात पुढच्या बाकीच्या शहरांमध्ये देखील घेतले जातील. या कार्यक्रमाच्या आभारानंतर सगळ्या नगरसेवकांना जे पुस्तक हे असतं काय आपलं सर्टिफिकेट जे आहे ते प्रशासनाच्या वतीने देण्यात येणार आहे. तर नगरसेवकांनी व्यासपीठावरच थांबावं म्हणजे ते होईल. आणि आता
नाही त्यांचे ते, आपण नाही. इथं थोडं बॅकड्रॉप वगैरे येतो ना, ते घेतील. आपण बाकीचे जाऊ शकतो, ते एक एक जण घेतील 10-15 मिनिटात. या ठिकाणी आभार प्रदर्शनासाठी मी प्रमिलाताई अभंग यांना विनंती करतो. प्रमिलाताईंचं देखील एक उदाहरण मला सांगायचं आहे. त्या मागच्या टर्ममध्ये नगरसेविका होत्या. त्या नगरसेविका होत्या तेव्हा त्यांचं शिक्षण चौथीत होतं ना ताई, 7वी झालेलं होतं. आणि असंच कुठंतरी त्या मला भेटल्या आणि मी कुठंतरी सांगत होतो की महिलांनी शिकलं पाहिजे. आणि मला सांगायला आनंद होतो की 5 वर्षाच्या नगरपालिकेचं टर्म संपेपर्यंत त्या MA पॉलिटिकल सायन्स झालेल्या आहेत. म्हणजे सावित्रीबाई फुलेंचं खरी परंपरा जी आहे ते प्रमिलाताई चालवतात. त्यांना मी विनंती करतो, त्यांनी आभार या ठिकाणी मानणार. 2 वेळेस नगरसेविका झाले, आता महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष आहे. आज सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आज पदग्रहण सोहळा या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात. आणि आज सर्व सेवा समितीचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक, आज मी एकच सांगेल, आज दादांनी जे सांगितलं, आपल्याला जे घालून दिलेले सगळ्या शब्दी, ते आज आपण सर्वांनी पालन करायचं आहे. ओला कचऱ्याचं किंवा रस्त्यात जे कचरा टाकतात, तर नगरपालिकेचं जे कर्तव्य नाही, तर आपल्या सर्वांचं हे कर्तव्य आहे. मी सांगते दादांना, तर जर नागरिकांनी सर्व स्वच्छता ठेवली तर आपलं शहर स्वच्छ होईल. आज मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज जे इथून मागं नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांनी आज 25 वर्ष नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून काम केलं आणि त्यांचं खरंच कौतुक करावं तेवढं सोपं नाही आहे ताई. आम्ही तुम्हाला सर्व नगरसेवकांनी साथ दिली आणि आपले सर्व मतदारांनी सुद्धा हे केले. आज ताईंनी जे काम केलं तर मी ताईंचं मी आभार मानेल. कारण आज ताईंमुळंच जे आपल्या नवीन नगराध्यक्ष मैथिलीताई तांबे, आज ताईंनी जे केलं ते आज मैथिलीताई कमाल करून दाखवतील. आज मी सगळ्यांच्या वतीने मी ताईंना सांगते. आणि जे आज आत्ताच आपल्याला जे त्यांनी सत्तेदादांनी सांगितलं भाषणातून, सर्व सांगितलेलं आपल्याला, त्याचंही पालन करून आपण आता खासदार आपल्या जर्मनमधून आलेले आहेत, त्यांचंही खूप आपण जे केलं त्यांचं आभार मानू. मालपाणी भाऊंचे आपण सर्व इथं साहेब बसलेले आपले डॉक्टर साहेब आहे, सत्तेदादा आहे, सर्वांचेही आभार. इथं उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार आभार आभार. आणि सर्वांना शुभेच्छा देते सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने. या ठिकाणी मालपाणी उद्योग समूहाच्या वतीने डॉक्टर मैथिलीताई तांबे यांचा सन्मान सत्कार राजेश भाऊ मालपाणी, गिरीश भाऊ आणि मनीष भाऊ या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती देऊन या ठिकाणी करतायत. डॉक्टर मैथिलीताई तांबे यांचा सन्मान सत्कार. त्याचप्रमाणे अमर भाऊ कतारी या ठिकाणी मैथिलीताईंचा सत्कार करणार आहेत. मालपाणी परिवाराच्या वतीनं ताईंचा सन्मान सत्कार या ठिकाणी होतो आहे. सुवर्णा काकी या ठिकाणी व्यासपीठावरती येत आहेत. त्यानंतर अमर कतारी, सर्व नगरसेवकांना व्यासपीठावरती सर्टिफिकेट दिले जाणार आहेत. सर्व पत्रकार बंधूंचे मनपूर्वक आभार.